नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग क ग्रुप सी पूर्व परीक्षा सराव पूर्व परीक्षा वर्ग सराव परीक्षा क्रमांक 2 आज सादर करीत आहोत. विद्याभारती पुणे यांच्या YouTube चॅनेल सेवन प्रकाश वाघ हायफन YouTube द्वारे आम्ही मोफत प्रशिक्षण वर्ग चालवतो आहे. इतिहास, भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, विज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित या 8ही विषयांच्या सराव परीक्षा, नोट्स आणि 25,000 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे आम्ही याद्वारे देणार आहोत. आजचा विषय आहे भारतीय राज्यव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, प्राथमिक भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र. हा विषय निवडण्याचं कारण म्हणजे यातले प्रश्न सोपे असून सुद्धा बऱ्याच वेळा विद्यार्थी चुका करतात. त्यामुळे आज सुरुवातीलाच दुसऱ्या क्रमांकावर आम्ही राज्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था हा विषय ठेवलेला आहे. आम्ही मराठी, बुद्धिमत्ता चाचणी, गणित याचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. विज्ञान, राज्यव्यवस्था, चालू घडामोडी आणि अंकगणित हे जे राहिलेले विषय आहे हे पुढच्या 2 महिन्यात पूर्ण करणार आहोत आणि त्याचबरोबर 100हून अधिक सराव परीक्षा घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. हे प्रश्न उत्तर 1994 ते 2000 दरम्यान आलेल्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहे. 94 ते 2000 मध्ये वर्ग क साठी इयत्ता 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम सहसा मानला गेलेला होता. परंतु आपण या वेळेला ग्रॅज्युएट लेवल पर्यंतचा अभ्यासक्रम आपल्या पुढील 2 महिन्याच्या याच्यामध्ये समाभूत करणार आहोत. परंतु या ज्या प्रश्नपत्रिका सध्या आपण बघतोय या 10वी 11वी लेव्हलच्या परीक्षा 1994 ते 2000 दरम्यान घेतल्या गेल्या आहेत. तर सुरुवात करूया. प्रश्न 1, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? चौथीचा प्रश्न आहे. कोणी सांगू शकेल? 26 जानेवारी 1950 ला भारतीय राज्यघटना अंमलात आली. प्रश्न 2, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटले? 10 वेळा जवळजवळ हा प्रश्न विचारला गेला आहे. कोणी उत्तर देऊ शकतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते. आता प्रश्न तिसरा आहे. मूळ भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट होते? म्हणजे आपल्या राज्यघटनेला 8 ॲनेक्स्चर्स लावले ज्याला शेड्यूल म्हणतात. अशा 8 शेड्यूल्स लावलेली आहे. परंतु त्यानंतर ज्या वेगवेगळ्या दुरुस्त्या झाल्या त्यामुळे 8ची संख्या आता 12 झालेली आहे. जर प्रश्न मूळ परिशिष्टावर असेल तर ते 8 आहे आणि आता एकूण किती आहेत असा जर प्रश्न आहे तर त्याचे उत्तर 12 आहे. प्रश्न 4, मूलभूत हक्क राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये दिलेले आहे? याचं उत्तर आहे मूलभूत हक्क हे भाग 3 मध्ये दिलेले आहे आणि जे कलम आहे ते कलम 12 ते कलम 35 हे मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स याशी संबंधित आहे. प्रश्न 5, राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार घोषित करतात? पहिल्यांदा लक्षात घ्या, अंतर्गत युद्ध, बाह्य आक्रमण, अंतर्गत बंडाळी, सशस्त्र बंडाळीच्या वेळी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाते आणि कलम आहे 352. सो आणीबाणी 352 कलमाच्या अंतर्गत जाहीर केली जाते. पुढचा प्रश्न 4 भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? सर्वपल्ली राधाकृष्णन हे दुसरे होते, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती होते 1950 ते 1962 मध्ये. प्रश्न क्रमांक 7, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? हे 4थीच्या नागरिक शास्त्रामध्ये उपराष्ट्रपती हे भारताच्या राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न 8, लोकसभेचा साधारण कार्यकाळ किती वर्षाचा असतो? आपल्याला माहिती आहे 5 वर्षांनी निवडणूक होते. उत्तर ब, 5 वर्ष हा लोकसभेचा काळ. परंतु एक लक्षात घ्या, काही कारणास्तव म्हणजे युद्ध, आणीबाणी या दरम्यान हा काळ 5 वर्षापेक्षा वाढवता येतो.
परंतु ती अपवादात्मक परिस्थिती असते. प्रश्न क्रमांक 9, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व कोणत्या भागात आहे? यालाच डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणतात. याचं उत्तर आहे भाग IV म्हणजे ब, भाग 4, कलम 36 ते 51. प्रश्न 10, भारताच्या महान्यायवादीपदी अटर्नी जनरल याची नियुक्ती कोण करतं? तर अटर्नी जनरलची नियुक्ती कलम 76 नुसार राष्ट्रपतीकडून केली जाते. प्रश्न 11, मूलभूत कर्तव्याचा फंडामेंटल राईट्सचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला? हाही नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. 1976 मध्ये ही घटना दुरुस्ती झाली आणि ती 42वी घटना दुरुस्ती होती, म्हणून 42वी घटना दुरुस्ती हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, भारतीय राज्यघटनेने संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून घेतली? अतिशय सोपं उत्तर आहे ब, ब्रिटन कडून आपण संसदीय शासन पद्धती घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 13, पंचायत राज्य व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाला? हे लक्षात घ्या, पंचायत राज्य व्यवस्थेची घटना दुरुस्ती 92 साली झाली, 1992 साली, आणि ती 73वी घटना दुरुस्ती होती, म्हणून ब 73वी हे इथलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 14, भारताच्या सरन्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती आहे? हाही सोपा प्रश्न आहे. 4थीचं नागरिकशास्त्र, क 65 वर्ष हे बरोबर उत्तर आहे. सरन्यायाधीश 65व्या वर्षी निवृत्त होता. प्रश्न 15, समानतेचा हक्क कोणत्या कलमात नमुने? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. समानतेचा हक्क, इक्वॅलिटी, हे कलम 14 मध्ये आपल्या कायद्यात लिहिलेलं आहे, कलम 14. प्रश्न 16, संविधानाचा आत्मा व हृदय असं कोणाला म्हटलं गेलेलं आहे? कलम 32 ला डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा व हृदय असे म्हटले, कारण कलम 32 नुसार भारतातील कोणताही नागरिक आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध घटनात्मक उपाय साठी न्यायालयाकडे धाव घेऊ शकतो. म्हणजे संविधानाचा आत्मा व हृदय कलम 32 आहे. परत प्रश्न क्रमांक 17, राज्यपालांची नियुक्ती कोण करते? 4थी नागरिकशास्त्र, राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करता, म्हणून ब राष्ट्रपती हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 18, भारतीय संसदेत एकूण किती सभागृह आहेत? परत इयत्ता 4थी, भारतीय संसदेत 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. प्रश्न 19, केंद्रीय निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात आहे? आता हे लक्षात ठेवावं लागेल, कलम 324 नुसार केंद्रीय निवडणूक आयोग अस्तित्वात आला, म्हणून कलम 324 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 20, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी संविधान सभेला किती कालावधी लागला? हे लक्षात ठेवावे लागेल. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी आपल्याला पूर्ण राज्यघटना तयार करण्यासाठी लागला. खूप वेळा आलेला प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली? प्रश्न 21, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ब्रिटिश काळातच झाली. 1935 मध्ये 1 एप्रिल 1935 ला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. प्रश्न 22, भारताची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या क्षेत्रावर केंद्रित होती? फार सोपं आहे. भारताची पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 56 मध्ये पंडित नेहरूंनी जाहीर केली आणि ती कृषी क्षेत्राच्या विकासावर आधारित होती. प्रश्न क्रमांक 23, वस्तू व सेवा कर भारतात केव्हा लागू झाला? माहिती आहे, 2017 मध्ये 1 जुलैला GST भारतात लागू झाला. प्रश्न 24, नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? सोपं आहे, प्लॅनिंग कमिशन बरखास्त करून मोदी साहेबांनी नीती आयोग 2015 सालापासून सुरू केला. अनेक वेळा आलेला प्रश्न 25, भारतीय चलन कोणती संस्था नियंत्रित करते? अगदी सोपा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतीय चलन नियंत्रित करते आणि 1 रुपयाची नोट सोडली तर इतर सर्व नोटावर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते. प्रश्न 26, राष्ट्रीय उत्पन्नाचे अंदाज कोणती संस्था प्रसिद्ध करते? याला GDP
कोण प्रसिद्ध करते? तर आरबीआय तर नाही, सेबी नाही, नीती आयोग नाही, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय, सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन हे बरोबर उत्तर आहे ब. आणि हे कोठे आहे हे आपण शोधून काढा. प्रश्न 27, भारताची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? हे आपण आधीच्या प्रश्नात पाहिलेलंच आहे. 1951 ला पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली व ती कृषी क्षेत्रावर आधारित होती. प्रश्न 28, चलनवाढ म्हणजे काय? याला इंग्लिश मध्ये इन्फ्लेशन होतं. यामध्ये काय होतं? चलनवाढीमध्ये वस्तूच्या किमतीत सतत वाढ होते, म्हणजे ब, वस्तूच्या किमतीत सतत वाढ, हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हा प्रश्न फक्त एकदाच आलेला आहे. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? हे लक्षात ठेवा, कारण नाव थोडस अवघड आहे. आर के शनमुगम शेट्टी हे भारताचे पहिले अर्थमंत्री होते व त्यांनी 1947 मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला. प्रश्न 30, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजे सेबीची स्थापना केव्हा झाली? आता सेबीची स्थापना 1988 मध्ये झालेली आहे, पण तिला कायदेशीर दर्जा मात्र 1992 मध्ये मिळालेला आहे. त्यामुळे इथं स्थापना विचारली गेली म्हणून 1988, पण वैधानिक दर्जा कधी प्राप्त झाला विचारलं तर उत्तर 1992 येईल. प्रश्न 31, भारतातील हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटलंय? 15 वेळा हा प्रश्न विचारला गेलाय. उत्तर आहे एम.एस. स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात. प्रश्न 32, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्न मोजणीचे सध्याचे आधारभूत वर्ष कोणते आहे? कृपया हे लक्षात घ्या, आधीच राष्ट्रीय उत्पन्न मोजणीचा आधारभूत वर्ष मोदी सरकारने बदलून 2011-12 हे केले आहे, म्हणून ब 2011-12 हे याचे बरोबर उत्तर. प्रश्न 33, खालीलपैकी प्रत्यक्ष कराचे डायरेक्ट टॅक्सचे उदाहरण कोणते? जीएसटी इनडायरेक्ट टॅक्स आहे, उत्पादन शुल्क, सीमा शुल्क इनडायरेक्ट टॅक्स आहे, आयकर इन्कम टॅक्स हा प्रत्यक्ष कर आहे, म्हणून ब आयकर हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 34, भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातली बँक कोणती? सार्वजनिक क्षेत्रातली, पब्लिक सेक्टर. तर बरोबर आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, ब हे उत्तर आहे. प्रश्न 35, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? ज्याला मिक्स इकॉनॉमी म्हणजे का? हे अतिशय सोपं आहे. खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचे सहअस्तित्व, क हे याचे उत्तर आहे. म्हणजे भारतामध्ये खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्र आहे, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड ही आहे आणि महिंद्रा अँड महिंद्रा सुद्धा आहे. प्रश्न 36, भारतातील धवल क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जातात? हाही 8 वेळा विचारला गेला आहे. वर्गीस कुरियन यांना भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणतात. अमूल या संस्थेशी ते निगडित होते. निर्गुंतवणुकीकरण म्हणजे काय? याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतात. हे सोपं आहे. जे भारत भारत सरकारच्या वेगवेगळ्या सार्वजनिक कंपन्या आहे, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड सारख्या, त्यांच्यामधील गुंतवणूक सरकारी हिस्सा विकायचा, यालाच निर्गुंतवणूक म्हणता. म्हणजे ब सार्वजनिक उपक्रमातील सरकारी हिस्सा विकणे हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 38, भारतातील प्रमुख आर्थिक उदारीकरण सुधारणा कोणत्या वर्षी सुरू झाल्या? हे फार महत्वाचं आहे. या सुरू झाल्या 1991 मध्ये आणि सुरुवात केली पी.व्ही. नरसिंहराव यांनी. प्रश्न 39, किरकोळ महागाई मोजण्यासाठी कोणता निर्देशांक वापरला जातो? हा अतिशय सोपा आणि नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. याला कंझ्युमर प्राइस इंडेक्स किंवा ग्राहक किंमत निर्देशांक म्हणतात, म्हणजे क हे इथं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 40, भारतातील नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? नियोजन आयोग म्हणजे प्लॅनिंग कमिशन. प्लॅनिंग कमिशनची स्थापना 1950 मध्ये झाली, परंतु 2015 मध्ये प्लॅनिंग कमिशन बंद झालं आणि त्याऐवजी 2015 पासून नीती आयोग सुरू झाला. प्रश्न क्रमांक 41, प्रकाशाचा निर्वातातील वेग किती असतो? म्हणजे व्हॅक्यूम मधला वेग किती असतो? तर याचं उत्तर आपल्याला 5वीच्या फिजिक्स मध्ये मिळतं. 3 × 10⁸ मीटर पर सेकंद, म्हणजे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद हे इथलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 42, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? सोपं उत्तर आहे, इयत्ता 5वी आयझॅक न्यूटन, ब हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 43, एसआय पद्धतीत बलाचे फोर्स एकक कोणते आहे? इयत्ता 8वी. बलाचे एसआय युनिट आहे न्यूटन. लक्षात ठेवा, फोर्स किंवा बलाचे एसआय एकक
किंवा युनिट न्यूटन आहे. प्रश्न 44, हवेत ध्वनीचा वेग किती असतो? हे सुद्धा 8वी मध्ये आहे, 340 मीटर पर सेकंद. हे बरोबर उत्तर आहे. इयत्ता 5वीचा प्रश्न 45, विद्युत धारेचे एसआय एकक कोणते? अँपियर. विद्युत धारा अँपियर मध्ये मोजली जाते, म्हणून क अँपियर हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 46, उष्णतेचे एसआय घटक एकक कोणते आहे? घटक नाही, एकक म्हणजे युनिट कोणते आहे? तर उष्णता जी आहे ही उष्णता जूल मध्ये मोजली जाते. उष्णता हा ऊर्जेचा प्रकार आहे, म्हणून त्याचे एसआय एकक जूल आहे. प्रश्न 47, पदार्थाच्या किती अवस्था असतात? पदार्थाच्या 4 अवस्था असतात, घन, द्रव, वायू आणि प्लाझ्मा, म्हणून उत्तर ब हे बरोबर उत्तर आहे. पूर्वी 1990 पर्यंत 3च अवस्था घन, द्रव, वायू धरल्या जात होत्या. त्यानंतरच्या अपडेट मध्ये प्लाझ्मा ही 4थी अवस्था उच्च तापमानाला आढळते म्हणून ऍड करण्यात आली, म्हणून आता पदार्थांच्या 4 अवस्था मानल्या जातात, घन, द्रव, वायू आणि प्लाझ्मा. प्रश्न 78, आरशातील प्रतिमा कोणत्या नियमानुसार तयार होते? हे सोपं आहे, परावर्तनाचा नियम. इयत्ता 8वी. इयत्ता 8वीचा प्रश्न, विद्युत रोधाचे रेजिस्टन्स चे एसआय एकक कोणते आहे? ओहम. ओहम हे विद्युत रोधाचे एसआय एकक आहे. प्रश्न 50, न्यूटनचा गतीचा पहिला नियम कोणत्या संकल्पनेशी संकल्प आहे? सोपं आहे, जडत्व, इनर्शिया. पहिला नियम सांगतो की बाह्य बल जर लागू नाही दिलं ते वस्तू जिथं असते तिथंच राहते, ती हलत नाही, म्हणजेच जडत्व, इनर्शिया हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 51, पृथ्वीवर गुरुत्वीय त्वरणाचे सरासरी मूल्य किती? हेही आपल्याला इयत्ता 8वी मध्ये होतं, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं, म्हणजे ब 9.8 मीटर सेकंड स्क्वेअर हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 52, हा महत्वाचा प्रश्न, हा एकदाच विचारला गेला आहे. भिंगाच्या क्षमतेचे एकक कोणते? आता भिंगाच्या क्षमतेचे एकक आहे डायोप्टर, हे लक्षात ठेवा. प्रश्न 53, विद्युत ऊर्जेचे व्यावसायिक एकक कोणते? इंडस्ट्रियल युनिट. आता हे ज्या फॅक्टरीजना बिल जातं ते किलोवॅट आवर मध्ये जातं, म्हणून किलोवॅट तास हे घरगुती वापरासाठी आणि इंडस्ट्रियल वापरासाठी दोन्हीसाठी किलोवॅट आवर हे युनिट वापरलं जातं. ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? बाहेर डीजे चालू असला तर आपण काय म्हणतो, डेसिबल लेवल खूप हाय झाली आहे, म्हणून डेसिबल हे ध्वनीची तीव्रता मोजण्याचं युनिट आहे. प्रश्न 55, चुंबकीय क्षेत्राचे एसआय एकक कोणते आहे? तर टेस्ला हे चुंबकीय क्षेत्राचे एकक आहे. प्रश्न 56, तापमान मोजण्याचे एसआय एकक कोणते आहे? एसआय मध्ये केल्विन मध्ये आपण तापमान मोजतो, म्हणून केल्विन क हे बरोबर उत्तर आहे. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? प्रश्न 57, त्याला थेरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणतात. हाही आपण इयत्ता 6वीत बघितला आहे. आईन्स्टाईन यांनी E=mc² थेरी ऑफ रिलेटिव्हिटी मागितली आहे, म्हणून ब आईन्स्टाईन हे उत्तर आहे. आणि हा प्रश्न 8 वेळा रिपीट झालाय. प्रश्न 58, सामान्य विजेच्या दिव्यात बल्ब कोणता वायू भरलेला असतो? यात नायट्रोजन किंवा आर्गन वायू भरलेला असतो. हाही 7वीतला प्रश्न आहे. प्रश्न 59, रडार तंत्रज्ञान कशावर आधार आहे? रडार म्हणजे रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग, हे रेडिओ लहरीवर, म्हणजे ब रेडिओ लहरी हे उत्तर बरोबर उत्तर आहे. प्रश्न 60, कार्याचे वर्क चे एकक कोणते आहे? वर्क हे जूल मध्ये होते, म्हणजे ब जूल हे कार्याचे एकक हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 61, पाण्याचे रासायनिक सूत्र काय? इयत्ता 4थी H2O. प्रश्न 62, सर्वात हलका वायू कोणता आहे? कशाने सुरुवात होते? हायड्रोजन. हायड्रोजनचा अणुक्रमांक 1 आहे. हायड्रोजन सर्वात हलका वायू आहे. प्रश्न 63, सामान्य मिठाचे रासायनिक नाव काय आहे? अतिशय सोपा प्रश्न, 4थी सोडियम क्लोराईड. ब सोडियम क्लोराईड हे योग्य उत्तर. प्रश्न 64, आवर्त सारणीची मूळ मांडणी कोणी केली? एक रशियन
शास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलॉव यांनी आवर्त सारणी किंवा पिरियडिक टेबल जो रसायनशास्त्रात वापरतो त्याची योजना केली, त्याला मेंडेलॉव टेबल सुद्धा म्हणतात. पीएच मूल्य 7 असलेले द्रावण कसे असते? 7 जर पीएच असेल तर त्याला आपण उदासीन म्हणतो. 7 पेक्षा कमी असेल तर आम्लधर्मी आणि 7 पेक्षा जास्त असेल तर अल्कली किंवा क्षारधर्मी असते. प्रश्न 66. सोन्याचे रासायनिक चिन्ह काय आहे? AU. आणि चांदीचं काय मग? AG. प्रश्न 67. हवेत सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आढळतो? इयत्ता 4 नायट्रोजन 78%. प्रश्न 68. विनेगर मध्ये म्हणजे शिरक्यात कोणते आम्ल असतं? हेही सोपं आहे. याच्यामध्ये ऍसिटिक आम्ल 4 ते 8% विनेगर मध्ये वापरलं गेलेलं असतं. प्रश्न 69. अणूचे केंद्रक कशापासून बनलेले असते? सोपं आहे. इयत्ता 7वी. अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतं. प्रोटॉन हा धनभारित असतो आणि भाररहित न्यूट्रॉन असतात, तर इलेक्ट्रॉन केंद्राभोवती फिरतात. प्रश्न 70. धातूला गंज लागण्याची प्रक्रिया कोणत्या प्रकारची असते? सोपं आहे, याला ऑक्सिडीकरण म्हणतात. ऑक्सिडीकरण हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 71. बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? याला सोडियम बायकार्बोनेट म्हणतात, म्हणून हे बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव आहे. 72. कार्बनचे शुद्ध नैसर्गिक रूप कोणते? हिरा व ग्राफाइट हे कार्बनचे शुद्ध नैसर्गिक रूप आहे. बऱ्याच वेळा आपण बातमी पाहतो आम्ल पाऊस पडला. प्रश्न 73. आम्ल पाऊस ऍसिड रेन मुख्यतः कोणत्या वायूमुळे होतो? म्हणजे जेव्हा पाऊस पडताना सल्फर डायऑक्साइड व नायट्रोजन डायऑक्साइडचा हवेतील पाण्याशी संयोग होतो तेव्हा पडणारा पाऊस आम्लयुक्त पाऊस असतो. तर याचं उत्तर आहे ब, SO2 and NOx. प्रश्न 74. स्वयंपाकाचा गॅस LPG यात काय असतं? सोपं आहे, इयत्ता 7वी. ब्युटेन आणि प्रोपेन असतं त्याच्यामधून, म्हणून ब, ब्युटेन प्रोपेन हे बरोबर उत्तर आहे. 75. जड पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? जड पाण्याचे रासायनिक सूत्र D2O आहे, H2O नाही. साध्या पाण्याचे H2O आहे, जड पाण्याचे D2O आहे. हे आता तुम्हाला प्रश्न, जड पाणी कशासाठी वापरले जाते शोधून काढा. प्रश्न 76. प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना कोणता वायू आवश्यक असतो? बरोबर आहे, प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पती कार्बन डायऑक्साइड घेतात, ब, म्हणून ब, कार्बन डायऑक्साइड हे योग्य उत्तर आहे. धातू व अधातू यांच्यामधील फरक कशावरून ओळखता येईल? सोपं आहे, चकाकी आणि विद्युत वाहकता, हे उत्तर आहे. 78. सुक्रोज साखरचे रासायनिक सूत्र काय? हा 6 वेळा आलेला प्रश्न आहे आणि त्यामुळे लक्षात ठेवा C12H22 व 11 हे सुक्रोज साखरचे सूत्र आहे, म्हणजे ब हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 79. अनुक्रमांक ॲटॉमिक नंबर कशाची संख्या दर्शवते? हे लक्षात ठेवा, अनुक्रमांक नेवा प्रोटॉनची संख्या दाखवते, म्हणून ब, प्रोटॉनची संख्या हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 80. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे रासायनिक नाव काय आहे? याला कॅल्शियम सल्फेट म्हणतात आणि कॅल्शियम सल्फेट गणपतीच्या मूर्त्या, हाड्याचा फ्रॅक्चर वगैरे साठी वापरले जाते. कॅल्शियम सल्फेट हेच प्लॅस्टर ऑफ पॅरिस, म्हणून हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 81. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? अवयव विचारला आहे. लक्षात ठेवा, त्वचा हा वजनाच्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. हाही प्रश्न 9 वेळा रिपीट झाला आहे. प्रश्न 82. रक्तातील तांबड्या पेशी कशासाठी जबाबदार असतात? सोपं आहे, ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी त्या असतात. बायोलॉजी इयत्ता 6वी. प्रश्न 83. प्रकाश संश्लेषण वनस्पतीच्या कोणत्या पेशी घटकात घडते? 6वी परत. क्लोरोप्लास्ट मध्ये प्रकाश संश्लेषण घडते. क्लोरोप्लास्ट मध्ये असलेल्या क्लोरोफिल मुळे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडते. प्रश्न 84. मानवी हृदयाला किती कप्पे असतात? याहून सोपा प्रश्न येऊ शकत नाही, 4 कप्पे असतात.
प्रश्न 85 6 वेळा आलेला प्रश्न. डीएनए चे पूर्ण नाव काय आहे? सोपं आहे. डीऑक्सिरायबोन्युक्लिक ऍसिड म्हणजे हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 86 प्रौढ शरीरात एकूण हाडांची संख्या किती असते? ब 206 हे योग्य उत्तर आहे. जन्मताच 300 हाडं असतात, परंतु जसं जसं आपण 10 वर्षा आणि 11 वर्षाच्या आसपास पोहोचतो त्या 300 हाडांचं जुळवून एकत्र करून प्रौढावस्थेत ते 206 हाडं होता, म्हणून ब 206 हे उत्तर योग्य आहे. 87 वनस्पतीमध्ये पाण्याचे वहन प्रामुख्याने कशामार्फत होते? उत्तर आहे ब जायलम. जायलम उती मुळापासून पानापर्यंत पाणी व खनिजे वाहून नेते. प्रश्न 88 मानवी पचन संस्थेतील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? ग्रंथी विचारलेली आहे. यामध्ये यकृत हे बरोबर उत्तर आहे. यकृत हे शरीरातील विषारी द्रव्य किंवा विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. प्रश्न क्रमांक 89 जीवनसत्व क व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? याचा चौथी. ब स्कर्वी. या रोगामध्ये हिरड्यातून रक्तस्राव होतो. प्रश्न 90 प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया कोणत्या रंगद्रव्यामुळे घडते? आपण याआधी प्रश्न बघितला आहे, क्लोरोफिलमुळे घडते. प्रश्न 91 मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? हा एकदाच आलेला प्रश्न आहे पण महत्वाचा आहे. स्टेपिज कानामधील जे हाड आहे हे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आहे. प्रश्न 92 मधुमेह कोणत्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे होते? सगळ्यांना माहिती आहे इन्शुलिन, म्हणून ब इन्शुलिन हे याचे योग्य उत्तर आहे. पेशीला जीवनाचे मूलभूत एकक कोणी म्हटलेले आहे? फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ कोणी म्हटलेलं आहे? हे पहिल्यांदा रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये म्हटलं आहे आणि त्या पेशीला त्यांनी सेल हे नाव दिलं होतं. प्रश्न 94 एबीओ प्रणालीनुसार मानवी रक्तगट किती प्रकारचे असतात? एबीओ प्रणालीनुसार 4 प्रकारचे मानवी गट असतात. रक्तगट ए, ब, ए, बी आणि ओ हे 4 प्रमुख रक्तगट आहे. परंतु एक लक्षात ठेवा, आता बॉम्बे टाईपचा एक नवा रक्तगट सुद्धा अस्तित्वात आलेला आहे, परंतु अजून शास्त्रीय याच्यामध्ये तो रेअर असल्यामुळे समावित केलेला नाही. त्यामुळे जर प्रश्न जर असला की एबीओ प्रणालीनुसार मानवी रक्तगटाचे प्रकार किती, तर ते 4 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 95 अनुवंशिकतेचा जनक कोणाला म्हटले जाते? सोपं आहे. ग्रेगर मेंडल याला त्याने वाटाण्याच्या रोपावर जे प्रयोग केले होते आणि त्यावरून त्यांनी जे अनुवंशिकतेचे नियम मांडले, त्यामुळे ग्रेगर मेंडल याला अनुवंशिकतेचा जनक म्हणतात. प्रश्न 96 वनस्पतीतील श्वसन प्रामुख्याने कशा मार्फत होते? त्याला पर्णरंध्रे किंवा स्टोमाटा म्हणतात, म्हणजे ब पर्णरंध्रे किंवा स्टोमाटा याचे हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 97 मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? ग्रंथी विचारली आहे, अवयव नाही. तर यकृत ही मानवी शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी आहे. प्रश्न 98 उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? थेअरी ऑफ इव्हॅल्युएशन सगळ्यांनाच माहिती आहे, चार्ल्स डार्विन. ब हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 99 रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी कोणता रक्तगट आवश्यक असतो? प्लेटलेट्स पाहिजे असतात. बिंबिका म्हणजे प्लेटलेट बिंबिका हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 100 सूक्ष्मदर्शकाखाली जीवाणूचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? याचं उत्तर आहे, आणि हे लक्षात ठेवा, हा एकदाच आलेला आहे प्रश्न, ब अँटोनी व्हॅन ल्युवेन्हुक याने पहिल्यांदा सूक्ष्मदर्शकाद्वारे सूक्ष्मजीवाचा शोध लावला. आता आपण जे 100 प्रश्न पाहिले, तुम्ही म्हणाल किती सोपे होते, परंतु एक लक्षात घ्या, हे 1996 ते 2000 पर्यंतचे प्रश्न आहेत. 2026 मध्ये आहे आपण, आपल्या नाण्याच्या कक्षा वाढवलेल्या आहे, त्यामुळे यावेळी 2026 ला येणारा पूर्व परीक्षेचा पेपर हा विस्तृत ज्ञानावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास, सराव आणि अधिक कन्सेप्ट समजून घ्यावे लागणार आहे. त्यासाठी तुम्ही प्रकाश वाघ YouTube साईटला व्हिजिट देऊ शकता. त्यावर अवघड विषयावरील
विविध व्हिडिओ टाकलेले आहे, अनेक बहुपर्यायी प्रश्न उत्तर दिले आहे, अनेक नोट्स दिलेले आहे, ज्याद्वारे तुम्हाला या 8 विषयांचा महत्वाच्या कन्सेप्ट आणि अवघड प्रश्न अर्धा सेकंद किंवा 1 मिनिटाच्या आत कसे सोडवावे हे आपल्याला शोधता येतील. तर विनंती आहे, आपण या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि उद्या आपण सराव प्रश्न क्रमांक 3 घेऊन येत आहोत. कृपया त्याचाही अभ्यास करा आणि स्वतःच तपासा आपल्याला 100 पैकी किती मिळालेले आहे.